इंदापूरच्या बावडामध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्वात मोठ्या कॅमेऱ्याची चर्चा सुरू आहे आणि हा कॅमेरा उभारलाय चक्क बंगल्यावर. नेमकं काय आहे हे प्रकरण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग पाहूयात. ज्या क्षेत्रात आपण काम करतो, ज्यामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळते, मग तो व्यवसाय असो वा नोकरी अथवा कलाकार क्षेत्र, प्रत्येकाला त्या क्षेत्राचा अभिमान असतोच. परंतु तो अभिमान शब्दातूनच अधिक प्रमाणात व्यक्त केला जातो. मात्र जी कला आधी आत्मसात केली, नंतर ती व्यवसायाच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारी ठरली, तर तिच्या प्रति ऋण व्यक्त करताना त्यांनी कलेला प्रत्यक्ष आपल्या घराच्या प्रतिकृतीतून जगासमोर मांडणं ही गोष्ट कौतुकास्पद आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरते. आणि हेच काम इंदापूरच्या बावडा गावचे सूरज बोरगावकर यांनी केलंय. तब्बल 12 फूट उंची असलेला आणि 14 फूट रुंदी असलेला हा महाकाय कॅमेरा साकारण्यासाठी 3 लाख रुपये खर्च आला. लहानपणापासून फोटोग्राफीची आवड असणाऱ्या सूरज बोरगावकर यांनी कलेप्रती आदर म्हणून आपल्या बांधलेल्या घरावर कॅमेऱ्याची प्रतिकृती साकारली आहे. लहानपणापासूनच मला फोटोग्राफीची आवड होती. फोटोग्राफीत बरंच काय करू वाटत होतं. जेव्हा रोलचा काळ होता तेव्हा फोटोग्राफरला भरपूर महत्त्व असायचं की फोटोग्राफर आला तर लोक आदराने वागायचे. पण सध्याच्या काळात फोटोग्राफीचं महत्त्व वाढलं, पण फोटोग्राफरचं महत्त्व कमी होत होतं. सध्याच्या काळात फोटोग्राफीचं महत्त्व खूप आहे, पण फोटोग्राफरचं महत्त्व थोडं कमी होत चालल्याने वाटत होतं. आणि नवीन होणारे फोटोग्राफरला प्रेरणा मिळावी म्हणून मी माझ्या बंगल्यावर कॅमेरा बांधला. कॅमेराला टोटल खर्च 3.5 लाख रुपये आला. त्याचं कारण असं होतं की वीट मला 8,000 रुपयाला मिळायची आणि पोचवायला 12,000 रुपये लागायचे वर, म्हणजे खालून वर पोचवायसाठी. आणि ही आयडिया पण नवीन होती, त्याच्यामुळं जे कोणी मागल पैसे तेवढे पैसे मी देऊन टाकायचे. त्याचं कारण असं होतं की मला ही गोष्ट करायची होती, म्हणजे करायची होती. घरच्यांच्या काय प्रतिक्रिया आहे बनवताना? जेव्हा चालू केलं तेव्हा कुणालाच काही समजत नव्हतं की हे नुसते विटा रचतोय, बाहेर लोखंडी बार काढतोय. त्याच्यामुळे लोक सगळी संभ्रमात होती की हे नेमकं चाललंय काय. पण जसा काय त्याला आकार येत गेला, ती आमच्या घरच्यांना पण ह्या गोष्टीचं भरपूर कौतुक झालं. संपूर्ण महाराष्ट्रातून महिन्याभरात साधारण पर्यटक 30-40 पर्यटक महाराष्ट्रातून इथं माझ्या गावाला भेट देतात. ही गोष्ट मला खूप आवडते. हा कॅनॉन कंपनीचा कॅमेरा आहे आणि हे जी हाईट 12 फूट हाईट आहे आणि रुंदी 14 फूट आहे. आणि आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी पोहोचलो मी. आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामुळं मी कॅनॉन बिग कॅमेरा जर म्हणतो तर त्या 10ची लिस्ट येते, त्याच्यापैकी त्या 10 मध्ये कुठं नाही कुठं माझा कॅमेरा दिसतो. त्या कलेप्रती कुठेतरी ऋण फेडता येतील का, हा प्रश्न होता. मात्र घर बांधकाम केलं आणि त्यावेळी ठरवलं की आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या लक्ष्मीला आपल्या घरावर प्रतिकृतीच्या माध्यमातून साकारायचं असं ठरवलं आणि सूरज बोरगावकर यांनी घरावर कॅमेऱ्याची प्रतिकृती साकारली. तर तुम्हाला आपल्या कलेप्रतीची कृतज्ञता आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त करणाऱ्या या अवलियाची कहाणी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शगुफ्ता शेख, लोकमत.com, इंदापूर.